सदानंद दादा, बोला. जेवणाला रेखी दिल्याच्या नंतर प्रथम म्हणजे मला ती भाजी पहिली आवडत नव्हती. आवडायची, मी घ्यायचोच नाही ती भाजी. हं, समजलं की नाही? तर हं. काल ती मी 2 वेळा घेतली भाजी, 2 वेळा. आणि ताटामध्ये जे जेवण होतं ते एवढं स्वादिष्ट होतं ना, म्हणजे त्याला चव म्हणजे वेगळीच लागत होती. बरोबर. रात्री झोप पण व्यवस्थित लागली. आणि सकाळी पण आम्ही 5 वाजता उठतो. तर ते त्याच्या अगोदर 4 वाजता उठलो मी. उठून मग ते घरातल्या घरात काय काम असलं किंवा काय ते केलं आणि एकदम फ्रेश वाटलं. पण एकदम व्यवस्थित वाटलं कालचं जेवणाचं. खूप छान. आहे ना, ब्रह्मांडाची ऊर्जा खूप काम करते की नाही? हा. असं वाटलं होतं का, की आपल्या हातामधून आपण 2 मिनिट ऊर्जा दिल्यानंतर जेवण अशा प्रकारे वेगळं होऊ शकते, स्वादिष्ट होऊ शकते? हा. अच्छा. सदानंद दादा, हा, ती बोला. भाजी कशाची होती पण? मेथीची. ओके. ती मेथी मी खातच नाही पहिली. ते बघितलं की माझ्या डोक्याला आट्या पडतात. माझी आवडती भाजी म्हणजे बटाटा भाजी, वाटाण्याची भाजी, किंवा ते चण्याचा पोळा म्हणा, ते दररोज दिला गोडी डाळ म्हणा. हं, पण हे मेथी भाजी कधी केली ती मी तेच बोललो, मॅडम आज ते रेखी देणार आहेत हं. आणि त्याच्यामध्ये ही भाजी कशाला केली तुम्ही? असं. तिने खूप हुशारपणा केला आहे ना. तिने बरोबर तिची तिची चाल चालली आणि तिने मात्र नावडीची भाजी सुद्धा आवडीची करून दिली. बहुत बढिया. खूप सुंदर, हा. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. असंच करा. नवीन-नवीन ठिकाणी ऊर्जेचा उपयोग करत राहा आणि छान. बघा 5 मिनिटाच्या आपल्या अफर्मेशन्समुळे जर आयुष्यामध्ये एवढा बदल होत असेल, तर काय हवं आहे आणखी? हो ना? थँक मॅडम म्हणूया मला जरा ब्रह्मांडाला. बोलायचं, बोलू का? बोलू हां, काय? बोला, बोला. हं. माझं राईट साईडचा पाय ना, ते ऑपरेशन झालेलं आहे ना, मांजरने हेच चावलं होतं वाटते. त्याला तर बरं. 2-2.5 वर्ष झालेली आहेत. तर ते काय, सूज येते जाते येते जाते. मला क्रिएटिन आहे. क्रिएटिन कमी केव्हा केव्हा जास्त होते, केव्हा केव्हा कमी होते. समजलं. आणि पहिला कसं मला चालायला व्हायचं नाही. म्हणजे कंटाळा, आता समजा नाक्यावर जरी जायचं झालं तर मी रिक्षाने जायचो, 26 रुपये देऊन. मला ते फ्रेंड लोक बोलायचे, "यार इथले इथे 26 काय?" पण मला ते चालायचाच प्रॉब्लेम होता. पण आता हे चालू केल्यापासून आहे ना, एवढं फ्रेश वाटते, की चालत जातो आणि चालत येतो. म्हणजे एकदम फ्रेश वाटायला लागलं आणि पाय पण पहिला कसं जड वाटायचं. समजलं की नाही? पण ते आता आस्ते-आस्ते ना सूज कमी व्हायला लागले. खूप त्याच्यामुळे मला जरा थोडा आराम होतो. तर आणि काय करायचं असेल तर जरा सजेशन करा. नक्कीच. ओके. आपले मेडिटेशन जे सुरू आहेत दादा तेवढे सुरू ठेवा. ओके. ते पण चालू आता ठेवू द्या. हां. हां, बस एवढं करत राहा. हळू-हळू, टप्प्या-टप्प्याने आपण पुढे जाणार आहे. एकदमच नाही सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि यामध्येच तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार येणार आहे. काळजी करू नका. ओके. खूप छान. ओके, ओके. आनंदी आनंद सगळीकडे. खूप आत्मनमस्ते. छान. तुम्ही असे प्रश्न विचारता, तुमच्या डोक्यामध्ये हे असतं सगळं सुरू. त्याबद्दल अधिक थँक कारण तुमच्यामुळे अनेक जणांना उत्तर मिळतं. पॉवर बॉल करा, खूप जास्त त्रास झाला तर बाकी काही गरज नाही आहे. ओके. या मेडिटेशनमध्येच एवढी सगळ्या गोष्टी आहे. आपले मेडिटेशनच एवढे परिपूर्ण आहे, पॉवर की आहे. ते संपूर्ण शरीर हील करतात. ओके. हां. त्यामुळे बरोबर. प्रत्येक एका स्पेशल गोष्टीसाठी वेगळं काहीतरी करण्याची तेवढी गरज नाही. हं. चला. नाहीये. ओके. तर आहे ते चालू ठेवायचं. हो, हो, हो.